तुमची मागणी काय? आम्हाला आरक्षण मिळावं, आमच्या मुलांचं भलं व्हावं हीच मागणी. आरक्षण मिळावं. आपल्यासोबत ही जरा बाल मंडळी आहेत, ही सगळी बालकं सगळ्या प्रकारचं नियोजन करतायत. पुऱ्या भरायचं काम चालू आहे. आपण यांच्याशी जरा बोलण्याचा प्रयत्न करूया. मित्र, तुझं काय नाव? श्रेयश. शाळेला कितवीला आहे? 8वी. तू काय करतोस? पिशवीमध्ये पुऱ्या बोलतो. कोणाला द्यायच्या? जारंगे पाटील यांना, आणि जे मुंबईला चालले त्यांना. काय मराठ्यांना आरक्षण भेटायला हवं? हा, पाहिजे, भेटायला पाहिजे. ताई, तुझं काय नाव? माझं पण म्हणणं आहे की त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. तुझं नाव काय? श्वेता. तू आता हे सगळं काम करू लागतेस, काय तुझी मागणी? माझी मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. ह्या बालकांचं सुद्धा म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. जर आम्ही एवढे काबाड कष्ट करतो, तर आम्ही कुणबी असू तर आम्हाला सुद्धा आरक्षण भेटायला पाहिजे. इतर जातीची मंडळी सुद्धा म्हणतायत आम्हाला आरक्षण असेल तर इतरांना सुद्धा मिळायला हवं. आपण या मित्रांशी गप्पा मारत असताना ही सगळी मंडळी सांगतायत की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. या ठिकाणी दादांनी हे सगळं संकलन केलेलं आहे. आपला खारीचा वाटा उचललेला आहे. त्यांच्याकडनं चपाती, लसणाची चटणी या ठिकाणी दिली जाते. प्रत्येक माणूस जुन्नर तालुक्यातील या जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. या ठिकाणी चटणी आहे, चपाती आहे. माझा वाटा या आंदोलनामध्ये असावा अशी प्रत्येकाची भूमिका राहिलेली आहे. सरकारने या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करावा हीच अपेक्षा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.